धनंजय मुंडे साहेबांना आव्हान केलेलं आहे की भगवान गडावरती या, बाबाच्या समाधीवर हात ठेवा आणि आमची चूक सांगा. कराडांची ज्या पद्धतीने तुमचं वैर सुरू झालं होतं, धनंजय मुंडेंनी यामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही किंवा तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही का की हे जे काही चाललेलं आहे? सुरुवातीच्या काळामध्ये धनंजय मुंडेंना भेटलो. बरं, धनंजय मुंडे सुद्धा अत्यंत हातबल होते कराडाच्या बाबतीत. वाल्मिक कराड म्हणजे मुनीम. वाल्मिक कराडची असं काही फार काही तो डॉन दादा वगैरे असला काही प्रकार नाही. वाल्मिक कराड हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या भाजीपाला आणायला फरशी पुसायला. मीडियाचं लक्ष आता गेलंय. आम्ही कायमस्वरूपी बोलतोय. मी धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये, वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये गेल्या 5 वर्षापासून बोलतोय आणि मी काही घाबरत नाही कुठल्या गोष्टी. वाल्मिक कराड ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यानंतर तुम्ही असो किंवा बाळा बांगर असो हे व्यक्त झाले, तर मग जर गुन्हेगारी आधीपासून होत होती तर मग तुम्ही याआधी आवाज का नाही उठवला? माझ्यावरती वाल्मिक कराडने खंडणीचा गुन्हा दाखल केला. शिवराज बांगरनी माझ्याकडून खंडणी घेतली. मला बघणारे लोक परेशान होतात, एकटा फिरतो. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, जो मौत से नहीं डरता वो किसी के खौफ से नहीं डरता. आम्ही मरणाला न भिणारी माणसं. 6 वेपनचे लायसन आहेत त्याच्या घरामध्ये आणि त्याच्याकडून मी खंडणी घेतो आणि तो मला देतो. पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे गुन्हा नोंदवणाऱ्याला. गोट्या गीते वगैरे ही जी टीम आहे ती 4 दिवस बीड शहरामध्ये होती मला मारण्यासाठी. पुण्याची एक टीम बीड मध्ये आली होती मला मारण्यासाठी आणि बीडच्या लोकलचे तर सगळेच होते. केलेल्या उपकाराची जाणीव त्यांनी ठेवली नाही असं? धनंजय मुंडे आणि जाणीव हे सूत्र कुठंच बसत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल बोलूच नाही. पण ताई भावाच्या विरोधात भूमिका घेतील का? ताई न्यायाच्या बाजूने भूमिका घेतील, आम्हाला विश्वास आहे. कारण ताई त्यांच्या बाजूने बोलत नाहीत, हीच भूमिका पण फार महत्वाची. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे आणि तुम्ही पाहतायत लेट्स अप मराठी. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर बीड जिल्हा हा सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. बीडमधील राजकारण असो किंवा गुन्हेगारी, सातत्याने बीड त्या ठिकाणी असलेले नेते आणि गुन्हेगारी हे सातत्याने चर्चेत आली आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येनंतर जी प्रकरणं समोर आली गेली त्यामध्ये एक नाव प्रकर्षाने समोर आलं, ते म्हणजे वाल्मिक कराड. याच वाल्मिक कराड यांच्याविषयी थेटपणे बोलणारे एक नाव सातत्याने चर्चेत येते, ते म्हणजे शिवराज बांगर. नेमकं हे शिवराज बांगर आहे तरी कोण, त्याविषयी त्यांनी नेमकं वाल्मिक कराडविषयी काय काय आरोप केले, खळबळजनक खुलासे केले, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शिवराज बांगर आहेत. बांगर साहेब, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. वाल्मिक कराडांवरती अनेक आरोप केले, तुम्ही वेगवेगळे खुलासे केले, त्यांचे नवीन नवीन प्रकरणं बाहेर काढले, मात्र सर्वांना हे जाणून घ्यायचं सर्वप्रथम की शिवराज बांगर नेमका आहे तरी कोण? शिवराज बांगर हा ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेला मुलगा आहे आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक अतिशय छोटंसं अस्तित्व असलेला एक कार्यकर्ता असलेला शिवराज बांगर आहे. शिवराज बांगरची पार्श्वभूमी काही फार मोठी नाही आहे. शिवराज बांगरच्या घरामध्ये कधी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही आहे. अगदी शून्यातनं मी आलेला आहे. माझ्या अगदी शून्यातनं आलो आहे. ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. याच्या पलीकडे फार काही माझी मोठी ओळख मला सांगण्यासारखी नाहीये. जो आहे तुमच्या समोर तो शिवराज बांगर आहे. जो पाहिलाय महाराष्ट्राने तो शिवराज बांगर आहे आणि काही वेळामध्ये जो व्यक्त होईल तो शिवराज बांगर. आपण बघितलं तर एक बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा म्हटलं जातं, मात्र गेल्या काही दिवसापासून बघितलं तर राज्यात सातत्याने चर्चेत आहे, पण तो मात्र वेगळ्या कारणाने, तो म्हणजे एका गुन्हेगारी कारणाने. तर तुम्ही बीडकर आहात, आपला जिल्हा एका वेगळ्या कारणाने बदनाम होतोय असं वाटतंय का? निश्चितपणे एक असं आहे की याच्यामध्ये बीड जिल्हा हा बदनाम होतोय, पण तुम्ही हा सगळा दोष लोक बदनाम करतायत म्हणून लोकांना देणार नाही. काही घटना अशा घडल्या बीड जिल्ह्यामध्ये की ज्या घटना सहनशीलतेच्या पलीकडे गेलेल्या आहेत. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर खऱ्या अर्थानं त्या अन्यायाला वाचा फुटली. याच्या अगोदर अनेक संतोष अण्णा देशमुख बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये गडप झालेले आहेत. आता स्वर्गीय महादेव मुंडेंचा एक विषय समोर येतोय, आम्ही त्याच्यामध्ये लढतोय. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये SIT स्थापन केली आहे आणि आदरणीय मनोज धरांगे पाटील सुद्धा त्या विषयामध्ये लढतायत.
असे अनेक महादेव मुंडे त्या माती आड झालेले आहेत. तर संतोष अण्णाच्या हत्येनंतर एक जनशोक तयार झाला. मी मीडियाचे आभार मानान. खरं तर अनेकांनी लिहिलंय की मीडियाने बदनामी केली, मीडिया बदनाम करते. अजिबात नाही. मीडिया आमच्यासोबत लढली, मीडिया ताकदीनं उभा राहिली, म्हणून जे खरे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार जेलमध्ये गेले. सर, मीडियाने ह्या विषयामध्ये लक्ष घातलं नसतं, जनक्षोभ उसळला नसता, मनोजदादा जरांगे पाटील असतील, सुरेश अण्णा धस असतील, संदीप भैया क्षीरसागर असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, ही प्रमुख लोक आणि यांच्यासोबत लढणारा तो प्रत्येक माणूस जो संतोष अण्णाच्या न्यायासाठी लढला आहे. आणि अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये या लोकांच्या वाऱ्याला सुद्धा माणसं घाबरायची, त्या काळामध्ये संतोष अण्णांचं कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय, धनंजय भैया, वैष्णवी, हे सगळं कुटुंबीय ज्या धैर्याने लढलं, या सगळ्यांच्या लढ्याचा सार म्हणून आज ही लोक जेलमध्ये गेलेली आहेत. बदनामी होते याचं दुःख आम्हालाही आहे, परंतु फक्त बदनामी होते म्हणून यांच्या गुन्हेगारीवरती पांघरून घालायचं हेही आमच्या बुद्धीला पटत नाही. मग ज्या गोष्टीमुळे बदनामी होती त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासाठी आमचा लढा आहे, यासाठी आम्ही लढतोय, यासाठी आम्ही समाजासमोर येतोय, आम्ही आव्हान करतो. पण ते वाल्मिक कराडांचं ज्यावेळेस नाव समोर आलं, त्यांना अटक वगैरे झाली, वाल्मिक कराड आणि तुमचं नेमकं कसं संघर्ष राहिला, किंवा तुमची जवळी किंवा तुमचा वाद, नेमकं काय कारण काय, त्या वादाची ठिणगी कुठं पेटली? वाल्मिक कराड आणि माझी कधी जवळीक नव्हती. मुळात धनंजय मुंडे साहेबांशी माझे मैत्रीचे संबंध होते का, तर होते. एक समाजाचं नेतृत्व आहे, मी कधी त्या पक्षामध्ये काम केलं नाही, आमचे मैत्रीचे संबंध होते. 2020 साली, म्हणजे 19ला मी शिवसेना सोडली आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो आणि ऊसतोड कामगार संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष होतो. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी ऊसतोड कामगाराचा लेकरू आहे. बरोबर. आणि तुम्हाला मला सांगावं वाटतं की माझा जन्म ऊसाच्या फडात झालेला आहे. म्हणजे माझी आई, वडील ऊस तोडत होते, आई पाठीमागे ऊस बांधत होती आणि माझा जन्म तिथंच झाला. आणि त्याच्यानंतर मला साडीमध्ये गुंडाळून पुन्हा आईने ऊसतोडीचं काम केलं. म्हणजे बाळांपणानंतर जे एका महिलेसाठी जे वातावरण असतं किंवा जे तिचे सोपस्कार असतात ते माझ्या आईला मिळालेलं नाही आहेत. त्या संघर्षातनं मी निर्माण झालो आहे. बऱ्याचदा शाळेमध्ये सुद्धा 6 महिने मी गावाकडे शिकायचो, 6 महिने मी कारखान्याला शिकायचो. त्या संघर्षातनं आम्ही निर्माण झालेली माणसं आहेत. आणि ती कायम मनामध्ये एक हे असायचा, प्रश्न असायचा की या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या आईचा संघर्ष पाहिलेला आहे, माझ्या वडिलांचा पाहिला आहे, माझ्या मामांचा पाहिला आहे, माझ्या काकांचा, माझं अख्खं खानदान ऊस तोडणार आहे. त्याच्यामुळे मला कुठेही नेऊन ठेवलं आणि मला काही बोलायला लावलं तर माझा विषय ओळून ऊसतोड कामगारावरती येतो. मग मला ऊसतोड कामगाराचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. 2020चा ऊसतोड कामगाराचा संप अगदी ज्वलंत विषय होता, भाववाढीचा विषय होता, विम्याचा होता, अनेक कामगार कायद्याचे होते. आणि मग पहिल्यांदा मुंडे कुटुंब सोडता कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये आपलं मत मांडलं ऊसतोड कामगाराच्या विषयी, तो शिवराज बांगर. शिवराज बांगर असेल, सुशीला मोराळे असतील, अनेक समविचारी लोकांनी आम्ही सांगितलं की ऊसतोड कामगाराचा जो संप आहे तो संप कुण्या एका व्यक्तीचा नाही, तो संप आमचा कामगारांचा आहे. आणि आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कुठलाही लवाद या ठिकाणी होणार नाही. आणि मग तो संघर्ष रस्त्यावरचा सुरू झाला. मग आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर जाऊन लोकांना विनवणी करायला लागले, गावागावामध्ये गाड्या अडवून थांबवायला लागले, किंवा जोपर्यंत आपण संप हा ताकदीने उभा करणार नाही तोपर्यंत कारखानदार आपल्याला काहीतरी देणार नाही. तो संघर्ष टोकाचा झाला. मग एक समाजातलं पोरगं ऊसतोड कामगाराच्या विषयात बोलतंय, विरोधात बोलतंय. पहिल्यांदा तिथं मी त्या लोकांच्या डोक्यात बसलो. मग मी बाळासाहेबांना विनंती केली की साहेब, आपल्याला ऊसतोड कामगारांचा मेळावा घ्यायचा, कोविडची परिस्थिती होती. साहेबांनी मला हो म्हणले. म्हणजे 2020 मग बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन मी भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगाराचा मेळावा घेतला. आणि मग तिथून मी त्यांच्या नजरेमध्ये खटकलो. कुणाच्या? धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या लोकांची. आणि मग तिथून पुढे त्यांनी काय केलं की त्यांची एक मोडस होती. म्हणजे तिथं मेळावा घेतला म्हणून हे प्रकार, तो मेळावा घेतला, ऊसतोड कामगाराच्या विषयामध्ये बोललो. बर्दापूर नावाचं एक गाव आहे परळी तालुक्यामध्ये, तिथं
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष, धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस समाज कल्याण मंत्री, आणि मग ते ज्या विभागाचे मंत्री त्याच समाजाचं प्रतिनिधित्व मी करत होतो. मग आम्ही एक मोर्चा काढला. तो मोर्चा धनंजय मुंडे साहेबाच्या घरावर काढला. बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि तुम्ही सामाजिक न्याय मंत्री असताना तुम्ही साधी भेट सुद्धा दिली नाही. हा आक्रोश होता लोकांचा. मोर्चा काढला. अनेक प्रकरणामध्ये मग त्यांचा माझा संघर्ष होत गेला. मग तो संघर्ष पुढे पुढे वाढत गेला. मग वाढत गेल्यानंतर ती माझी फाईल बहुतेक वाल्मिक कराडकडेच ट्रान्सफर केली असावी, आता तूच बघ. बरं. आणि मग 2021ला या लोकांनी मला MPD ॲक्ट लावला. एक रास्ता रोको आणि एक NC, ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही, खोटी NC. त्यांनी मला शपथपत्र दिलं, मी तुम्हाला दाखवतो, की मी शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीला कधी भेटलो नाही, कधी पाहिलं नाही. मला MPD ॲक्ट लावला, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज नावाचा, जो झोपडपट्टी दादा आहे. 7 महिने 13 दिवस मला या लोकांनी जेलमध्ये टाकलं. बरं. 7 महिने 13 दिवस जेलमध्ये होतो. प्रचंड ताकदीने त्यांनी तो ॲक्ट माझ्या विरोधामध्ये वापरला. माझी जामीन झाली. जामीन झाल्यानंतर बाहेर आलो. मग रस्त्यावरला संघर्ष सुरू. तुम्ही जर कराड आहेत, तुम्ही मुंडे आहेत, आम्ही बी बांगर आहेत, तुम्ही परळीचे आहेत, आम्ही डोंगरातले. आणि मग तो संघर्ष होता, सन्मानाचा संघर्ष. म्हणजे मी अनेकदा एक गोष्ट बोललेलो आहे, मी आत्ता तुमच्या समोर आहे बोलतो, की मी धनंजय मुंडे साहेबांना आव्हान केलेलं आहे की भगवानगडावरती या, बाबाच्या समाधीवर हात ठेवा आणि आमची चूक सांगा. कुठलीही चूक नसताना हे संघर्ष उभा राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या विरोधात जो तुम्ही मोर्चा असो किंवा जो मेळावा घेतला, त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या मनात राग होता असं? 100%. आम्ही काही चोऱ्या केल्यात, आम्ही काही डाके टाकले, त्यांचा आमचा बांधाला बांध नाही, एवढं छळण्याचं कारणच काय? पण आम्ही काही तुमच्या पक्षात नाहीत, तुमच्या मतदारसंघात नाहीत. फक्त समाजातला कुठलाही तरुण स्वतःच्या पायावरती उभा नाही राहिला पाहिजे. ही जी क्रूर मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेचे आम्ही सगळे लोक बळी आहोत. मी एकटा आहे नाही, 100 कुटुंब आहेत, 100 कुटुंब या सगळ्या व्यवस्थेचे बळी ठरलेले. मग ते कराडांशी नेमकं वाद कधी झाला किंवा काय नेमकं कारण ठरलं गेलं? कुठलं कारण होतं? नाही, कराडांशी वादाचं कारण काय झालं की मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष असताना माझे एक सहकारी होते आणि त्यांनी एक जमिनीचा व्यवहार केला होता त्या अंबेजोगाई परिसरामध्ये, सगळे नियमाला पाळून वगैरे. आता ती काय आमचं काय की एखादा माणूस आमच्याकडे आला आणि त्यांनी जर आम्हाला सांगितलं की माझं दुःख आहे, तर आम्हाला वाटतं सर ते आमच्यासोबतच झालेलं आहे, मग आम्ही आपलं भांडायला चालू करतो. त्या विषयामध्ये वाल्मिक कराडांनी त्याला फार टॉर्चर केलं होतं. बरं. मग मी फोन केला की बाबा तू माझा सहकारी आहे, तुम्ही त्रास देऊ नका. मग त्यांनी सांगितलं की नाही ती फार मोक्याची जमीन आहे, मग ते आम्ही व्यवहार होऊ देणार नाहीत, आणि मग नाही आम्ही त्याच्याकडे बघू वगैरे. म्हटलं काहीतरी मधला मार्ग काढा. तर त्यावेळेस वाल्मिक कराडांनी मला काही करोडची डिमांड केली मध्यस्थीसाठी. मग ते वाल्मिक कराडला मी पैसे दिले त्रास देऊ नये म्हणून. ती खंडणीच होती. म्हणजे व्यवहार झालेला असताना जाणीवपूर्वक त्या विक्रीकरणाला त्रास द्यायचा, जाणीवपूर्वक मंडळ अधिकाऱ्याला त्रास द्यायचा, त्या तलाट्याला त्रास द्यायचा, फेरफार होऊ द्यायचा नाही, कॉम्प्लिकेशन उभा करायचे. आणि मग शेवटी कुठं जाणार माणूस तो तिथेच. आणि मग ते तुम्हाला ती मोक्याची जमीन घ्यायची असेल तर मला पैसे द्या. आणि मग पैसे मागितल्यानंतर ते 1 करोडमध्ये आमचा तो व्यवहार ठरला. तोही बिचारा डॉक्टर होता, तो म्हणला मला काही भानगडीत पडायचं नाही, काय असेल ते मिटून टाका, चला होतंय काम तो होऊ द्या. मी ते पैसे त्याला दिले माझ्या मध्यस्थीने, आणि ते पैसे देऊन सुद्धा त्या माणसाला त्यांनी त्रास दिला. हा माणूस मला पैसे मागायला लागला, मी वाल्मिकला पैसे मागायला लागलो. मग वाल्मिकला प्रचंड त्रास झाला की मला पैसे कुणीतरी परत मागतंय. आणि मग आपण काही कुणाचे काही दबेल नाहीत किंवा बांधील नाहीत. मग मी त्याला फार म्हणजे आमचं दोघांचं हे झालं, अगदी कलेक्टरच्या कॅबिनमध्ये आमचा वादविवाद झाला दोघांचा. पैसे सोडणार नाही मग. आणि मग त्यांनी काय केलं की त्या रागातून त्यांनी तो MPD ॲक्ट लावला. मग ते काय भरवलं माहीत नाही पालकमंत्र्यांना आमच्या त्या काळातल्या धनंजय मुंडे साहेबांना, तेही अचानक माझे दुश्मन होऊन गेले. आणि मग हा संघर्ष सुरू झाला. मग तुम्ही आम्हाला जेलमध्ये घालणार असाल, आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल करणार असाल. माझी 70 वर्षाची आई आहे, माझे 75 वर्षाचे वडील आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले, माझ्यावर अनेक केसेस केल्या. बरं. मग वाल्मिककडून खंडणी घेतली असा माझ्यावरती गुन्हा आहे. अशा केसेस केल्या आणि आयुष्यातनं उठवायचं, बर्बाद करायचं.
आपल्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज हा कुठल्या ना कुठल्या बाजूने थांबवायचा, पण त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायची. सगळ्यात जास्त या लोकांनी काय केलं, पोलीस प्रशासनाचा वापर केला. रस्त्यावरची लढाई करायची त्यांची हिंमत नव्हती, पोलीस प्रशासन. मग माझं कुटुंब हॉटेल चालवतं, ते हॉटेलवरती लोक पाठवायचे, मारामाऱ्या करायच्या, माझ्या लोकांना मारायचं. माझे मिसेस एक इन्स्टिट्यूट चालू होते, मग तिथं काहीतरी चुकीचे लोक पाठवायचे, चुकीच्या बदनाम्या करायच्या. हे माझ्याच बाबतीत नाही, समाजातल्या अनेकाच्या बाबतीत झालंय. आता लोक काही बोलतायत, काही बोलत नाहीत, पण अतिशय टोकाला जाऊन लोक संपवायचेच. विरोधात जाणारा आवाज थांबवायचा. मग एक तर तो जेलमध्ये टाकायचा, नाही तर डायरेक्ट संपवून टाकायचा. म्हणजे आपल्याला वाटतंय की हा माणूस अडचणीचा ठरणार आहे, शक्य असेल तर मारून टाकायचा, नसेल शक्य तर एखादा गरीब मारायचा आणि त्याला गुतवायचं. ही मोडच आहे त्यांची गेल्या अनेक वर्षाची, आणि या पद्धतीनं ही लोक काम करतात. मग ते कराडांची ज्या पद्धतीने तुमचं वैर सुरू झालं होतं, धनंजय मुंडेंनी यामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही, किंवा तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही का, की हे जे काही चाललेलं आहे? सुरुवातीच्या काळामध्ये धनंजय मुंडेंना भेटलो होतो. धनंजय मुंडे सुद्धा अत्यंत हातबल होते कराडाच्या बाबतीमध्ये. का म्हणजे आता पालकमंत्री आहे, मोठे मंत्री आहेत, हातबलता नेमकं कसली? आता काय आहे की तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारलं पाहिजे, तुमची हातबलता काय, कधी संधी मिळाली तर विचारा. पण ते हातबल होते असं माझं मत आहे, एक. आणि दुसरं, त्यांची इच्छा असावी हे हो म्हणून. दोन बाजू आहे. म्हणजे वाल्मिक कराड म्हणजे मुनीम, वाल्मिक कराडची म्हणजे असं काही फार काही तो डॉन दादा वगैरे असला काही प्रकार नाही. वाल्मिक कराड हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची भाजीपाला आणायला आणि फरशी पुसायला होता. बरं, त्याचा प्रवास तो आहे. हा वाल्मिक कराड 2019 ते 2024 या कालावधीमध्ये मोठा झाला. तो कुणी केला? तर इथल्या प्रशासन व्यवस्थेने त्याला मोठा केला, पोलिसांनी मोठा केला. ते वाल्मिक कराड वगैरे असं काही फार जे काही दिसतंय ना, ज्या पद्धतीने आता बीडचं चित्र दाखवलं जात आहे, वाल्मिक कराड, त्याची दहशत, ती गुन्हेगारी, हे बघा, सामान्य लोकांवरती त्याची दहशत होतीच. अनेक गुन्हेगार त्यांनी बाळगले होते, अनेक गुन्हेगार त्याच्यात हाताशी होते, प्रशासन हाताशी होतं. आता या संतोष अण्णाच्या प्रकरणामध्ये तो कृष्ण आंधळे नावाचा पोरगा फरार आहे. बरोबर. 307च्या गुन्ह्यामध्ये आरोपी असताना तो पोलिसासोबत बैठका करत होता. हो, ते व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल. आमच्यावर एनसी झाली तर गचुऱ्याला धरून पोलीस नेऊन आम्हाला टाकत होते. आणि हे 307चे गुन्हे, यांच्यावरती अनेक गुन्हे. आमचं म्हणजे महादेव मुंडेची हत्या झाली त्या कालावधीमध्ये 19, 20, 21 आणि 22 असा 4 दिवसाचा पिरियड आहे. कंटिन्यू 4 दिवस हा जो गोट्या गित्ते ना, गोट्या गित्ते आणि त्याची गँग, बरोबर, दररोज एक जणाचे हातपाय मोडून टाकायचे. म्हणजे बबन गीते जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना रोज धरायचं, हातपाय तोडायचे. पोलीस स्टेशनला गेले की पोलीस फिर्याद घ्यायचे नाहीत. दवाखान्यात गेले तर डॉक्टर हात मोडून पडलाय, डॉक्टरनी लिहून दिलं याला खरचटलंय, तिथून त्याला काढलं, मुंबईला ॲडमिट केलं. मुंबईमध्ये डॉक्टरने सांगितलं की याचा हात फ्रॅक्चर आहे, डोक्यामध्ये टाके आहेत, पाय फ्रॅक्चर आहे. पुन्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टाच्या आदेशाने 1 वर्षानंतर त्या गोट्या गीते आणि त्या गँगवरती 307चा गुन्हा दाखल झाला. मग आपण काही केलं तर पोलीस आपल्याला अडवत नाहीत, काही केलं तर पोलीस आपल्याला संरक्षण देतात. मग या मानसिकतेतून हे जे गरदुल्ले लोक, दारुडे लोक, या लोकांच्या जीवावरती ती दहशत. वाल्मिकला ये बरं म्हणावं बाहेर, आजही त्याला येईन, त्याच्या कुणालाही ये म्हणावं रस्ता. पण आता एक गोष्ट अशी आहे की बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी चालू आहे असं म्हटलं जातं, आणि तिथल्या अनेक प्रकरणं देखील समोर आलेली आहेत. पण वाल्मिक कराड ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यानंतर तुम्ही असो किंवा बाळा बांगर असो हे व्यक्त झाले, तर मग जर गुन्हेगारी आधीपासून होत होती तर मग तुम्ही याआधी आवाज का नाही उठवला? आम्ही रोज व्यक्त व्हायला तयार होतो, तुम्ही बोलवत कुठे होते आम्हाला? नाही, पण मग याआधी असं जे गुन्हेगारीचं होतं, वाल्मिक कराड आत गेल्यानंतर हे सगळे प्रकरण बाहेर येत आहेत, मीडियासमोर, माध्यमांसमोर या गोष्टी व्यक्त होत आहेत. लक्षात घ्या, असं अजिबात नाही आहे. तुमचं लक्ष आत्ता गेलंय तिकडे. आम्ही तर बोंबलतोय, आमचं कोणी ऐकतच नव्हतं. म्हणजे आम्ही किती मीडियाला म्हणलं की या बाबा आमचं दुःख आहे का, मीडियामध्ये नाही, ते लागतच नाही आमच्याकडे, ते होतच नाही. म्हणजे मीडियाचं लक्ष आत्ता गेलं आहे. आम्ही कायमस्वरूपी बोलतोय. मी धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये, वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये गेल्या 5 वर्षापासून बोलतोय मी, आणि मी काही घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. अनेक प्रकार झाले, खोटे गुन्हे दाखल झाले, कुटुंबावरती झाले, सुपाऱ्या दिल्या गेल्या, लोक अंगावरती घातली, घाबरलो नाही. आजही लोक, तुम्हाला माहिती आहे, आता तुमची मुलाखत पाहून मला 100 लोक भेटतील, मला बोलतील, अरे नाही नाही चांगलं झालं, खूप चांगलं बोललात, त्यांच्या विरोधात बोललात, लढलात, लढलं पाहिजे, आम्ही दाद देतो.
आणि शेवटी जाताना आपुलकीचं सांभाळून राहा बरं का, खूप डेंजर लोक आहेत. त्यांची जी प्रतिमा आहे ना ती डेंजर आहे. मग आजही लोक आम्हाला कानात सांगतात की सांभाळून राहा, ती काहीही करू शकतात, आणि ती खरंच काही करू शकतात. पण आता तुम्ही झालं, बाळा बांगर झाले, सातत्याने वाल्मिक कराड असो किंवा धनंजय मुंडेंचं उघडपणे नाव घेतलंय. त्याचबरोबर यांचे विद्यमान आमदार आहेत सुरेश धस, यांनी वारंवार आका हा शब्द वारंवार उल्लेख करत त्यांनी विधान सभेत जे अधिवेशन झालं आता त्याच्यामध्ये देखील उल्लेख केलेला होता. मग एवढं सगळं असताना मग पोलीस प्रशासन काम करत नाहीये किंवा यांना सपोर्ट हा सत्ताधाऱ्यांचा आहे? नाही, कसं आहे की बघा, याच्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे, आता नवनीतजी कावत आता आलेत आमच्याकडे, फार चांगलं काम करतात, त्यांना खरं तर त्यांचं अभिनंदन आहे. पण त्याच्या अगोदरचे जे काही 2-4 SP येऊन गेले ना, म्हणजे आर राजा नावाचा एक SP होता, त्यानंतर ठाकूर नावाचा एक SP, बारगळ नावाचा SP, हे याचे कॉल रेकॉर्ड काढावं या सगळ्या SPंचे आणि वाल्मिक कराडचे. दिवसातनं 25 फोन करायचा. कोण आहे वाल्मिक कराड? आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, कोण आहे? कोण तो? दिवसातनं किमान 50-50 फोन या SPला आणि कलेक्टरला त्या काळात त्याने केलेले. बरोबर. ह्या प्रशासनाने या लोकांना मोठं केलेलं आहे. पोलीस प्रशासनामध्ये आजही काही कर्मचारी अधिकारी आहेत जे त्याच्यासाठी काम करतात, जे त्यांनी आणून बसवलेलं आहे, आणि मग त्या सिस्टीमने ते मोठा केलेला आहे. आता काय आहे की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या लोकांचे हातपाय तोडले, NC सुद्धा नाही, आणि आम्ही कुठं ना, म्हणजे आम्ही कुणीच कुठं नसताना आमच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल होतो, आमच्यावर 3-7चा गुन्हा दाखल होतो, आमच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल होतो. जे पोलीस स्टेशन पाहिलं नाही तिथं गुन्हे आहेत आमच्यावर. बापू आंधळेचे जो मर्डर झाला, कधी परळीमध्ये जा, माहिती घ्या सामान्य लोकांकडून. वंजारी समाजाचाच बापू आंधळे, गोळ्या घालून मारला त्याला. ज्या लोकांनी मारले ते राजरोसपणे परळीमध्ये फिरतायत, ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक जेलमध्ये. ही ताकद आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे ही प्रशासन त्यांना मोठं करत होतं. त्या ठिकाणचं SP, त्या ठिकाणचे पोलीस. आता मी माझ्यावरती वाल्मिक कराडने खंडणीचा गुन्हा दाखल केला. शिवराज बांगरनी माझ्याकडून खंडणी घेतली. वाल्मिक कराडकडे LC, वाल्मिक कराडकडे डिफेंडर, वाल्मिक कराडकडे एंडेवर, म्हणजे फार गरिबीतली गाडी त्याची डिफेंडर, तशी आपली ती काय एंडेवर. 2021 ते 2024 यांच्याच कृपेने माझ्याकडे 4 व्हीलर सुद्धा नव्हती, स्कूटीवर फिरायचं. आता माझ्या स्कूटीने जर इंडोवरला धडक दिली तर काय होईल? तुमची गाडी घालून. बरोबर. माझा भुगा होईल ना. पण पोलिसांनी लिहून घेतलं, शिवराज बांगर यांनी जीव मारण्याची धमकी. अरे तपासून घ्या शिवराज बांगरकडे गाडी कोणती आहे. बरं, वाल्मिक कराडला 4-4, 2-2 पोलीसचे गार्ड आहेत, 4-4 प्रायव्हेट गार्ड आहेत, 6-6 वेपनचे लायसन आहेत त्याच्या घरामध्ये, आणि त्याच्याकडून मी खंडणी घेतो आणि तो मला देतो. पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे गुन्हा नोंदवणाऱ्याला. आता ज्यावेळेस आमची सत्ता येईल त्यावेळेस 100% शिफारस करीन मी या लोकांची. पण एवढं प्रोटेक्शन वगैरे देण्यामागे असं नेमकं काय कारण? म्हणजे ते भामटे धंदे करायचे आहेत ना, लोक लुटायचे आहेत, लोकांचे पैसे वरबडायचे आहेत, जमिनी वरबडायच्या आहेत, एजन्सी वरबडायच्या आहेत, लोकांना फसवायचे, लोक मारायचे आहेत. आजही मी तुमच्याकडे आलोय, मी एकटाच आलोय. रात्री 2 वाजता सुद्धा मी बीड शहरामध्ये एकटा फिरतो. मला जर रात्री 2ला फोन आला ना की मी दवाखान्यात आलोय आणि तुम्ही या, मग मोटरसायकल काढतो, जातो मी. मला बघणारे लोक परेशान होतात, एकटा फिरतोय. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, जो मौत से नहीं डरता वो किसी के खौफ से नहीं डरता. आम्ही मरणाला न भिणारी माणसं आहे. कारण या लोकांनी एवढं छळलंय, आता मरण सुद्धा शून्य वाटायला लागले. आता कराड आहात हे तर धनंजय मुंडेंचं देखील मंत्रिपद गेलं, असं बोललं जातंय की त्यांचं मंत्रिपद गेलंय, कराड आता मध्ये आहेत म्हणून हे लोक बोलतायत. आधी बोलायला, हे आधी का बोलत नव्हते? आमची कुठेही बोलायची तयारी हो. मी 10 वेळा आव्हान केलं, एकदा तरी प्रतिसाद द्या. मी धनंजय मुंडे साहेबाला आव्हान केलं की या भगवानगडावर, या शिवाजी महाराज चौकामध्ये समोरासमोर बोलू, प्रश्नाची उत्तरं द्या आमच्या. मंत्रिपद वगैरे बघा, तो काही ताम्रपट नाहीये. मंत्रिपद हा काही ताम्रपट नाहीये. तुमच्याकडे मंत्रिपद होतं, नियतीने तुमच्याकडून ते नेलं, तुमच्या कृत्याने गेलं. त्याचं आम्हालाही दुःख आहे की जिल्ह्यातलं एक मंत्रिपद कमी झालं. काहीतरी जिल्ह्यामध्ये विकास झाला असता, पण ते नियतीला मान्य नव्हतं. हे सगळं जे काही चाललं होतं मागचं 4-5 वर्ष, बोलण्याचं वगैरे काय तो काही विषय नाही. आम्ही काही घाबरत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, जो मौत से नाही डरता वो किसी के खौफ से नाही डरता. एवढं छळलंय की आता मरणाची भीती वाटत नाही. त्यावेळेसही आम्ही बोलायला तयार होतो. अडचण ही होती की कुणी आमचं ऐकत नव्हतं. आमच्या रक्ताची नाती सुद्धा आम्हाला सोडून निघून गेली होती. म्हणजे नाही, तू साहेबांच्या नानासाहेबांच्या विरोधात बोलतो ना, तुझं आमचं संपलं.
रक्ताची नाती तुटली आमची त्या काळामध्ये. आता हे संतोष देशमुख प्रकरण झालं, त्यानंतर महादेव मुंडेंचं देखील प्रकरण आहे. अजूनही कुठल्या प्रकारचा न्याय नाही मिळाला त्यांना? नाही, आता हे बघा कसं आहे की न्यायाच्या एका स्टेपवरती आपण पोहोचलो आहे. स्वर्गीय संतोष अण्णाच्या खुनामध्ये वाल्मिक कराडे सगळी टोळी आता जेलमध्ये आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, न्यायालयामध्ये ते चालू आहे आणि निश्चितपणे न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ज्या पद्धतीनं चार्जशीट तयार झालं आहे, ज्या पद्धतीनं SITने CIDने काम केलं आहे, खरंच म्हणजे मी तरी ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे आभार मानतो त्या लोकांची. राहिला विषय स्वर्गीय महादेव मुंडे यांचा 22 महिन्यापूर्वी हत्या झालेली आहे. बरोबर. 22 महिने ना त्याच्यामध्ये आरोपी डिटेक्ट आहे, ना कारण समोर आलंय, ना काही झालंय. परंतु 9 तपास अधिकारी त्याच्यामध्ये बदलले. काय कारण? अशी कोण व्यक्ती आहे की त्या व्यक्तीसाठी 9 तपास अधिकारी बदलले जातात? म्हणजे निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा मोठी व्यक्ती आहे. आणि मी सांगायची गरज नाही हो, जो बाळा बांगर कंटिन्यू त्या वाल्मिक कराडच्या गाडीमध्ये फिरत होते, त्या बाळा बांगरनी सांगितले ना कुणी मारलं म्हणून. बरं, बाळा बांगर आजच बोलतायत का? तुम्ही आता प्रश्न विचार, तुम्ही आज का बोलताय? अजिबात नाही. बाळा बांगरनी जर सावध केलं नसतं, शिवराज बांगर तुमच्यासोबत गप्पा मारायला बसला नसता. तो एक इन्सिडेंट खरं तुमच्याकडून ऐकायचा. तुम्हाला धमकी म्हणजे तुम्हाला धमकी मिळाली होती किंवा तुम्हाला बाळा बांगरांनी सावध केलं होतं, नेमकं काय घडलं, काय होतं ते? ज्या पद्धतीनं संतोष अण्णा महादेव मुंडेंचा विषय गाडीमध्ये झाला, त्याच पद्धतीनं शिवराज बांगरला संपवायचा विषय गाडीमध्ये झाला. बरं, म्हणजे कोणाकोणामध्ये? कोण? वाल्मिक कराड आणि जे कोणी त्यांचे असतील त्या लोकांमध्ये, गोट्यागीते वगैरे. आणि गोट्यागीते वगैरे ही जी टीम आहे ती 4 दिवस बीड शहरामध्ये होती मला मारण्यासाठी. पुण्याची एक टीम बीडमध्ये आली होती मला मारण्यासाठी, आणि बीडच्या लोकलचे तर सगळेच होते. पण तो काय झालं की मी गेले 20-25 वर्ष बीड शहरामध्ये वावरतोय आणि माझे संबंध चांगले आहेत, मी कुणाचं वाईट नाही केलेलं. बीडच्या लोकांनी कोणी मला मारण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये एक मी मध्ये नाव घेतलं होतं, एका युवक नेता होता, त्याला सांगितलं की तू असं असं कर, शक्य नाही ते. मग त्याच्यानंतर त्याला सुद्धा प्रचंड त्रास दिला, खोट्या गुन्ह्यामध्ये टाकलं, त्याच्यावरती मकोका लावलाय, आता तो मोक्यामध्ये आहे. आणि मग बाळा बांगरने मला सावध केलं की तुझ्या बाबतीत हे घडतंय आणि तू सावध राहा. मी आपलं क्रॉस चेक केलं की तू सांगतोय ते खरं आहे का. बरोबर. आणि मग ते खरं होतं. मी आज जो काही तुमच्यासोबत गप्पा मारतोय ना, माझ्यावरती बाळा बांगरचे उपकार आहेत. माझ्यावरच नाही, अनेक लोकांवर आहेत. आता ती लोक समोर येत नाहीत, हा त्यांचा दोष आहे. बाळा बांगरनी अनेक वेळेला लोकांना सावध केलं. वाल्मिक कराडनी बाळा बांगरचं बिघडण्याचं कारण काय माहिती आहे? वाल्मिक कराड हे जे करतोय ते बाळा बांगरला बघवलं नाही, त्यांनी विरोध केला म्हणून दोघांचा बिघडलं, नाही बाकी काही कारण. आणि मग एकदा माणूस आपल्या जवळचा लांब गेला, मग ताकदीने छळायचं. ते बाळा बांगरच्या पाठीमागे चौकशी लाव, त्याच्या संस्थेवरती गुन्हे दाखल कर. बाळा बांगरची आई, आमची आई 60-70 वर्ष वय, गोळी मारेन का कुणाला? ते आमच्या आईवरती गुन्हा दाखल केला की गोळी फायर केली, पहाटे अटक केलं. बाळा बांगरचे वडील रामकृष्ण बांगर साहेब, सहकार महर्षी, फार जुनं नाव, महाराष्ट्राच्या राज्य सहकारामध्ये फार मोठं नाव आहे. 1991ला घडलेल्या घटनेवर 2024ला गुन्हा दाखल होतो. काही त्याला लॉजिक आहे का नाही? सूड घ्यायचा, कुठं सापडतोय बघा, याच्या मागे मुली पाठवा, याच्या पाठीमागे काहीतरी करा, काय व्यवसाय करतोय बघा. अगदी नीच पातळीला जाऊन ही कामं केलेली. ह्या सगळ्यामधून वाचलोत, इथपर्यंत आलोत, म्हणून आम्ही लोकांना सावध करतो. कराड जरी आतमध्ये आहे, मात्र एक मध्यंतरी घटना घडली होती बीडमधलीच की एका टोळक्याने मारहाण केली, कराड गँग आहे असं म्हटलं जातं. मग कराड आत आहे, मात्र तरी पण गँग सक्रिय आहे बीडमध्ये. काय नेमकं तथ्य आहे या गोष्टी? कराडांच्या गँगचं काय झालंय की कराडांनी पोचलेले अनेक गुन्हेगार आहेत. आता काय होतंय की सुंब जरी जळला ना, वळ जात नाही त्याचा, अशी एक म्हण आहे मराठीतली. या लोकांनी काय केलं की 5-6 महिने लोक शांत राहिले आणि आता परत यांच्या गुन्हेगारी कारवाया ॲक्टिवेट झाल्या. आता काय होतं, एखादी घटना घडली की मग तो फॉर्ममध्ये सांगतो, हे मी अण्णाचा माणूस आहे रे. त्याचे कुठेतरी फोटो व्हिडिओ वगैरे असतात, अण्णाच्या नावाने काहीतरी करायचं, ते हे सुरू आहे. गँग वगैरे काही लोक गुन्हेगार आहेत, त्याच्या शब्दावरती काही करू शकतात. जरी वाल्मिक कराड आतमध्ये असेल तर त्याची गँग बाहेर सक्रिय आहे, लोक सक्रिय आहेत, त्याचे 100% आहेत. मग आता ते कुठंतरी हे सातत्याने बीडबाबत बोललं जातं. पोलीस प्रशासन आणि राजकारण, राजकीय व्यक्ती असतील
ते संलग्नच काम करतात. नाही आता काय आहे की कावत साहेब आल्यापासून त्यांनी अनेक टोळ्यावरती मोका लावला आहे, अनेकावरती MPDची कारवाई केली, फरक पडला आहे. म्हणजे गुन्हेगारीकरणामध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे. पण हे तर व्हिडिओ सर्रास व्हायरल होत आहेत की मारहाणीचे व्हिडिओ डायरेक्टली व्हायरल होत आहेत. आमच्याकडे काय होतंय की आमच्याकडे मारहाण झाली की व्हिडिओ होतोय, आणि व्हिडिओ झाला की कोणाला तरी चिपकेला जातोय. म्हणजे आता काय आहे की आता एखाद्या माणसासोबत माझे 4-2 वेळा फोटो आहेत, त्यांनी कोणाला तरी मारलं, त्यांचा दोघांचा आर्थिक वाद असेल किंवा बांधाचा वाद असेल, बाहेर येताना लगेच काय होतं की माझे विरोधक शोधतात, कुणी मारलं रे, त्यांनी बघ रे त्याचे कुणासंग फोटो आहेत, आणि मग लगेच मग ते सुरेश धसांचा कार्यकर्ता, शिवराज बांगरचा कार्यकर्ता किंवा वाल्मिक कराडचा कार्यकर्ता, असेही प्रकार होत आहेत. मुळात जे गुन्हेगारी सिंडिकेट आहे ना, ते सिंडिकेट वेगळं आहे, आणि ज्या घटना घडत आहेत ना, या घटना वेगळ्या आहेत. हे चिपकवलं जातं, धर की चिपक, धर की चिपक असं. त्याच्यामुळे हे वातावरण सारखं असंही म्हटलं जातं. समजा तुम्ही वाल्मिक कराडावरती आरोप वगैरे केलेले आहेत, अनेक असे लोक म्हणतात किंवा कमेंट्स पण देखील आहेत, तुमच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत, तर मग तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करतायत, तर शिवराज बांगरांवर देखील गुन्हे आहेत, अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नाही, माझ्यावरती गंभीर गुन्हे कोणते आहेत? वाल्मिक कराडकडून खंडणी घेतली, हा गंभीर गुन्हा आहे माझ्याकडे, जनतेच्या न्यायालयामध्ये आहे, न्यायालयात आहे. एका मुलाची मी गाडी भाड्यानं वापरली आणि गाडीचं मी 18 लाख रुपये भाडं दिलं नाही, असा एक गुन्हा आहे माझ्यावर. तो पोरगा माझ्याकडे होता, माझ्याकडे म्हणजे आता तोही गुन्हेगार आहे. त्याचं त्या गेवराईमध्ये वादविवाद झाले, त्याच्या नातेवाईकांनी माझ्याकडे आणलं की बाबा बघ जरा थोडंसं वाद मिटव, आणि मी ते वाद मिटवले. त्याचे 2-3 महिने तो माझ्याकडे राहिला माझ्यासोबत, आणि मला मग MPDA लागल्यानंतर थोडीशी त्यांनी धावपळ केली. धावपळ केल्यानंतर अनेक लोक करत होते, त्यांनीही केली, आणि मग त्या लोकांना वाल्मिक कराडला तो सापडला, त्यांनी लगेच त्याला उचलला माझ्यापासून. म्हणजे एकेकाळी ज्याचा देव मी होतो, त्याचा देव अचानक वाल्मिक कराड झाला. आणि मग वाल्मिक कराड झाल्यानंतर तो एक तक्रार तयार केली त्यांनी की मी त्याची एक गाडी वापरली आणि तिचं 18 लाख रुपये भाडं दिलं नाही. जी गुन्ह्यात गाडी वापरली त्या गाडीची किंमत 1.5 लाख रुपये. 1.5 लाखाच्या गाडीचं 18 लाख रुपये भाडं. बरं, बीड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कुणीही म्हणावं की शिवराज बांगरला आम्ही कधी इंडिवर गाडीमध्ये बसल्याला पाहिलं. बरं, ज्या काळात मी गाडी वापरली म्हणतोय त्यातला अर्धा काळ तर मी जेलमध्ये. मग ते वाल्मिक कराड मी मला प्रचंड टॉर्चर करायला लागला. आणि काय होतं त्या काळात आमची परिस्थिती अशी झाली होती, रस्त्यावर आम्हाला कोणी आई बहिणीवर शिव्या घातल्यानं आपण म्हणायचो दादा तुझंच खरं निघून जायचं. कारण अनेक लोक आमच्या हाताने मरू घातली होती. त्यांनी आम्हाला टॉर्चर करायचं, आम्ही त्याला 2 झापडा मारल्या की कुठंतरी त्याचं मर्डर होणार, आम्ही त्याच्यामध्ये गुंतणार. हे 4 वर्ष आम्ही प्रचंड अपमानित जीवन जगलो आहे. कुणीही आम्हाला शिव्या घातल्या, कुणीही आम्हाला दादागिरी केली, आम्ही आपलं ठीक आहे चल, आम्ही आपलं नियतीवरती सोडलेला विषय. आणि मग त्या पोराने मला त्रास दिला. मी तात्कालीन DYSPना भेटलो, SP ना भेटलो, मला हा टॉर्चर करतोय, मी कधी त्याची गाडी वापरली नाही, काहीच नाही. आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यावरती दाखल केला पोलिसांनी. बरं, मी ज्या फिर्यादीनुसार त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला त्याच फिर्यादीवर माझ्यावर 420चा गुन्हा दाखल केला वाल्मिक कराडच्या सांगण्यावर. आजही त्या पोराचं आणि वाल्मिक कराडचं तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा, पोलिसांना मी विनंती केली. तो FIR क्रॅश झाला आहे. तो आता जे काही माझ्यावर बोललं जातं की उधारी दे वगैरे वगैरे, FIR क्रॅश झाला आहे तो. बाकी मग आंदोलनाचे गुन्हे आहेत, यांच्या कृपेने अनेक गुन्हे माझ्यावरती आलेले आहेत. आणि मग मी सांगतोय ना बोंबलून, शिवराज बांगर जर गुंडा असेल ना तर तुम्ही मला द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. आम्ही जर गुंडा असतो तर आम्ही तुमच्या छत्रछायेखाली आलो असतो. आम्ही स्वाभिमानी माणसं आहेत, अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झाले. पण त्या गुन्ह्याला आम्ही कधी काही काउंटर करणार नाही. आहेत गुन्हे आहेत, आम्ही लोकांच्या न्यायालयामध्ये, न्यायालयाची शिक्षा देईन ती आम्हाला मान्य आहे. लोकांनी कुणी म्हणलंय का की शिवराज बांगर गुन्हेगार आहे, हा गुंड आहे? तुम्ही बीड शहरामध्ये या, जिल्ह्यामध्ये या, कुणी म्हणावं की हा गुंड आहे. मग माझ्या आयुष्यात मी कुणाला झापडसुद्धा मारलेलं नाही. पण एक आहे, मी खाल्ली सुद्धा नाही. म्हणजे मी मारली नाही याचा अर्थ मी घाबरतो, मी भीतो असाही काही प्रकार नाही. बाबासाहेबाचं संविधान फॉलो करणारा मी माणूस आहे, भगवान बाबाचे विचार फॉलो करणारा माणूस आहे. तुकाराम महाराजांची विचारांची माणसं आहेत आम्ही. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माती आणू काटे. गरिबावरती कधी आम्ही अन्याय केलेला नाही, कधी कुणाच्या फाटक्यात पडलो नाही. आम्ही गरीब आहोत, आम्ही काही पैशावाले नाहीत, आम्ही काही दादा नाहीत, आमचं काही फार 100-200 एकर जमीन नाही वगैरे असं काही नाही. सामान्य कुटुंबातले लढतोत सत्यासाठी. स्वभाव थोडासा आक्रमक आहे, हाच आमचा दुर्गुण आहे. माझं कुटुंब सुद्धा वैतागलं आहे माझ्या स्वभावाला.
आता मुलं सुद्धा मोठे झालेत, ते सुद्धा म्हणतात की आता जरा शांत राहा, ह्या वयामध्ये आता हे काही बरं नाही. लोकांचे प्रश्न आमचे समोर समजून आम्ही भांडतून त्याचा अनेक वेळेला त्रास झाला आहे. तो त्रास आजही होतोय, ते होत राहत आहे. बीडमध्ये वाढती गुन्हेगारी जी ज्या पद्धतीने वाढत चालली वगैरे, नेमकं पोलीस प्रशासनाला पैसे आहे किंवा राजकारणाचा वाढता दबाव आहे? नाही, तो गेल्या 5 वर्षामध्ये जो दबाव होता ना, तो दबाव आहे. पोलीस प्रशासन आता चांगलं काम करत आहे. म्हणजे आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला 5 वाईट वर्ष म्हणतो. कोणाचा दबाव, नेमकं काय? आता काय डोनाल्ड ट्रम्पची थोडी सत्ता होती बीड जिल्ह्यावर. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि ह्या टोळीचा जो दबाव होता ना, या दबावामुळे हे गुन्हेच असे येत नव्हते साहेब. मी तुम्हाला असे अनेक लोक आणून देतो. आज सकाळी मी एका ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला गेलो होतो. हातपाय तोडून टाकले होतो. बघायला असं म्हणजे ते फोटो जर बघितले ना, इरिटेट होतं. त्या माणसाला न्याय नाही, तो माणूस उपोषणाला बसलाय. म्हणजे काय झालंय की मुळात पोलिसिंग जी झाली ना मागचे 5 वर्ष, ती फार गंभीर आहे. मी MPDA मधून आल्यानंतर मला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी MPDA मध्ये टाकायला प्रयत्न केले, मी आलो आणि सगळ्यांचा मी आभार मानला, सत्कार केले त्यांचे. तर त्यातला एक अधिकारी मला असं म्हणला की यार, आम्ही तुला जेलमध्ये टाकले, तू सत्कार करतोय, तुम्ही मला जीवन जगायला शिकवलं, दुनियादारी शिकवली, तुमचे आभार आहेत म्हणलं. कारण मी जे मागच्या माझ्या 35 वर्षाच्या जीवनात शिकलो नाही, ते तुम्ही मला 7 महिन्यामध्ये शिकवलं. पोलिसांना सुद्धा गिल्टी आहे. मला अनेक पोलीस आम्हाला भेटतात, सांगतात मजबुरी आहे, पोलीस सत्तेचे बांधील असतात, आदेशाचे बांधील असतात. आम्ही फार विरोध करायचो पोलिसाला पूर्वी. आम्हाला वाटायचं पोलीस वाईट असतात, पोलीस चुकीचे असतात. अजिबात नाही, पोलीस सत्तेचे बांधील असतात. पण मग हे सगळं घडत होतं, एवढं हे ज्या काही गोष्टी घडल्या, गृहमंत्र्यांना कधी तुम्ही काही पत्र वगैरे पाठवलं किंवा भेटून बोलण्याचा प्रयत्न जे बीडमध्ये सध्या चालू आहे? मला ज्यावेळेस MPDA लागला त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे 4 आमदार माझी शिफारस घेऊन दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होते. संदीप भैया क्षीरसागर, प्रकाशदादा सोळंके, मला वाटतं अमरशे पंडित साहेब सुद्धा होते, आणि आणखी एक कुठेतरी आमदार होते. सगळे गेले होते तिथे. त्यांनी सांगितलं की हा चळवळीतला पोरगा आहे, याचं काही दोष नाही आहे, याच्यावरती MPDA लावला आहे. तो काय होतं की त्यावेळेस सत्ता हवी होती. जयंत पाटील साहेब त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते, महाविकास आघाडीची सत्ता होती. आणि मेहबूब शेख माझे आता नेते आहेत, ते माझे मित्र आहेत. आणि मग मी अडचण आल्यानंतर मग मित्राला मदत करून मी मेहबूब भाईकडे गेलो. म्हणलं भाई असा असा विषय आणि माझी फार अडचण झाली. भाई मला जयंत पाटील साहेबाकडे घेऊन गेले. जयंत पाटील साहेबांनी माझ्यासाठी गृहसचिवांना फोन केला की चळवळीतला पोरगा आहे, जरा थोडंसं तपासून बघा. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं साहेब याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा इंटरेस्ट आहे आणि माझी MPDA क्रॅश नाही होऊ शकली. म्हणजे पहिल्यापासूनच धनंजय मुंडेंचं तुमच्या प्रकरणामध्ये सातत्याने लक्ष होतं? 100% लक्ष घातलं. 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना मदत केली होती? नाही, मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीमध्ये होतो. बरं. मी मदत करण्याचं काही कारण नाही. ते पण ज्या ठिकाणी एक कॅन्डिडेट उभा केला होता परळी मध्ये वंचितचा, आमचा उमेदवार होता. पण असंही बोललं जात होतं की तुमचा त्यांना नाही. छुप्या पद्धतीने पाठिंबा होता. कशासाठी देणार पाठिंबा? भीमराव सातपुते म्हणून आमचे उमेदवार होते आणि मी नेमकाच पक्षामध्ये आलेलो होतो. म्हणजे मी छुपा पाठिंबा वगैरे द्यायला मी काही फार मोठा नेता थोडी आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. नेमकाच वंचित बहुजन आघाडीत गेलेलो मी. तो उमेदवार वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. मला वाटतं काहीतरी 5-6 हजार मतदान त्यांना त्यावेळेस झालं होतं. ती लढाई झाली तिथं. आम्हाला पक्षाने सांगितलं तुम्ही तिथं जा. आम्ही गेलो. जो काही आम्हाला खारीचा वाटा आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी उचलाय तो उचलला. त्यांच्याबद्दल आम्हाला आमच्या मनामध्ये सहानुभूती होती का? तर 100%. ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाला त्यांनी सोडलं त्यावेळेस संपूर्ण समाज त्यांना शिव्या घालत होता, बंजारी समाज. आणि बीड शहरामध्ये आम्ही तोडके मोडके 5-10 मित्र होतो. मग आम्ही त्यांचं समर्थन करायचो. नाही बाबा फार चांगला नेता आहे आणि लोक शिव्या घालतात, आम्ही समर्थन केलं. लोकांच्या शिव्या त्यांच्यासाठी खाल्ल्या आम्ही. त्याचं फळ मिळालं ना आम्हाला, जेलमध्ये टाकलं ना आम्हाला त्यांनी. पण मग ह्या केलेल्या उपकाराची जाणीव त्यांनी ठेवली नाही असं? नाही, धनंजय मुंडे आणि जाणीव हे सूत्र कुठंच बसत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल बोलूच नाही. धनंजय मुंडेंना जाणीव नावाचा जो हे आहे ना, त्यांच्या जो मनातला कपा आहे ना, तो कायमस्वरूपी काढून टाकलेला आहे. जाणीव बिणीव त्यांना अजिबात नाही. बरं, आता धनंजय मुंडे एवढं वाल्मिक कराडचं प्रकरण आलं, बाहेर उघडकीस आलं, कधी धनंजय मुंडेंनी तुम्हाला फोन वगैरे केला किंवा कधी चर्चेसाठी बोलवलं किंवा कधी तुमचे काही फोन होते, बोलणं वगैरे काही झालं? नाही, माझं आणि धनंजय मुंडे साहेबांचं शेवटचं बोलणं खूप महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी झालेलं असावं.
बोलणं होतं आमचं. कशाबाबत? नाही, ते त्या काळात आमचे संबंध चांगले होते. त्या काळात म्हणजे या सगळ्या गोष्टी काढायच्या अगोदर काय झालं की ते सामाजिक न्याय मंत्री आणि मी वंचितचा जिल्हाध्यक्ष, अनेक प्रकरणावरती आमचं बोलणं व्हायचं, आमची तडकाफडकी व्हायची. कुठले विषय असतील सामाजिक न्यायाच्या विषयातले तेव्हा, पण त्याच्यानंतर माझं त्यांचं कधी बोलणं नाही. आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी बोलावं, पण समाजात बोलावं, चार भिंतीच्या आत नाही. आणि समाजामध्ये बोलून त्यांनी सांगावं की हे जे काही 100 कुटुंब आहेत ना वंजारी समाजात, अगदी बबन गीतेपासून तर माझ्यापर्यंतचे, बाळा बांगर असतील, प्रदीप नेहरकर, राजेश नेहरकर असेल, मुकुंद गीते असेल, या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी बोललं पाहिजे की या लोकांचा द्वेष काय, दोष काय, का यांना छेडलं जात आहे. ही आमची अपेक्षा आहे ना. आम्ही वारंवार व्यक्त करतोय की साहेब या, बोला आणि आमची चूक सांगा. जेव्हा समाज म्हणून जेव्हा तुम्ही प्रोटेक्शन घेताय ना, आम्ही समाजाचेच आहेत ना, आम्ही कुणाचे? बरोबर. बबन गीतेच्या घरामध्ये बंदुका ठेवून 353 करून 5 महिने जेलमध्ये सडवला, त्यावेळेस बबन गीते समाजाचे नव्हते का? शिवराज बांगरच्या 70 वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल झाले, कोणाची? शिवराज बांगरची आई समाजाचीच आहे. बाळा बांगर, रामकृष्ण बांगर साहेब यांना जेलमध्ये घातलं, महादेव गीतेला गोळ्या घातल्या, सहदेव सातबाईचे हातपाय तोडून टाकले, राजेश नेहरकरच्या घरावरती हल्ला केला. ही सगळी समाजाचीच माणसं आहेत. पण हे जे सगळ्या गोष्टी घडल्यात, उद्या अशी एक मनात भीती नाही वाटत आहे का की उद्या आपल्या बाबत हे असं घडू शकतं, याआधी घडलंय, पुढेही घडू शकतं? मी तुम्हाला सांगितलं ना आता, जे मौत से नाही डरता वो किसी के खौफ से नाही डरता. घडलं तर घडलं. 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगू. अहो, आम्हाला चिंता काय माहिती आहे, माझा जो समाज आहे ना साहेब, तो समाज फार वेगळा आहे. जे वंजारी समाज जो आहे ना, तो समाज फार वेगळा आहे. राजकारणामध्ये म्हणाल तर स्वर्गीय शंकरराव राख, बबनराव ढाकणे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, दगडू पाटील बडे, स्वर्गीय अण्णासाहेब गित्ते, स्वर्गीय रघुनाथराव मुंडे, अलीकडच्या काळामध्ये ही जी काही मंडळी आहे, पंकजाताई असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, संतोष बांगर असतील, सुहासांना कांदे असतील, ही राजकारणामधली मंडळी. प्रशासनामध्ये जाल, अगदी किरण गित्ते साहेब जे आता त्रिपुराचे सचिव आहेत, आमचे वैभव तांदळे आहेत, त्याच्यानंतर आमचे बुधवंत साहेब आहेत, अनेक IAS IPS अधिकारी माझ्या समाजामध्ये आहेत. खेळाच्या बाबतीमध्ये गेलं तर संजय बांगर आमच्या समाजाचे आहेत, सचिन दास आमचा भाचा आहे. साहित्यामध्ये घ्याल तर तांदळे जे आहेत, रावणाचे लेखक आमचे बंधू आहेत, ते अनेक समाजातले लोक आहेत. ऊस तोडणारा माझा कष्टकरी समाज आहे, म्हणजे अगदी ऊस तोडणारापासून तर IAS IPS पर्यंत. आमचा डोईफुडे, शशिकांत डोईफुडे म्हणून आमचे मित्र आहेत, समाजातला पहिला पायलट आहे त्यांचा मुलगा चिराग डोईफुडे. काय झालंय की मुळात माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व कोण करते माहिती आहे? आता ट्रक ड्रायव्हर, बेवडे, चांगले नाही, बेवडे, दारूची बॉटल हातामध्ये, गांजाची चिलीम हातामध्ये, आई बहिणीवर शिव्या, ओवळून टाकलेली लोक, आरोपीसाठी समर्थनात मोर्चे काढणार, ही जे वाल्मिक कराड बचाव गँग जी आहे ना, ही माझ्या समाजामध्ये 2-5% आहे आणि ती सगळ्या समाजामध्ये असते. म्हणजे ज्या लोकांनी वाल्मिक कराडला निर्दोष सोडा म्हणून मोर्चे काढलेत, तेच लोक खोक्याने जनावरं मारले म्हणून खोक्याला फाशी द्या म्हणून मोर्चे काढतात. तुम्हाला नैतिक अधिकार? काल परवा त्याच मुलाने, तो आता जे सांगितलं मी, माझ्यावरती गाडीचा गुन्हा दाखल केला, त्याने फेसबुक लाईव्ह केला, अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये माझ्या पत्नीबद्दल, माझ्या मुलीबद्दल, माझ्या वडिलाबद्दल, आईबद्दल तो बोलला. मी रितसर कायदेशीर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला पोलिसांनी आणल्यावर ही सगळी वाल्मिक कराड बचाव गँग जागी झाली आणि मी शिवराज बांगरने आपल्या समाज बांधवावर गुन्हा दाखल केला आणि सगळे पोलीस स्टेशनला जमा व्हा, ही सगळी जनता तिथं आली. पण जेव्हा तुम्ही समाजामध्ये न्यायाची भूमिका घेताय, कुणी माझ्या पत्नीला शिव्या देत असेल, माझ्या मुलीला शिव्या देत असेल आणि तुम्ही त्याची बाजू घेत असाल, तुमची मानसिकता काय आहे? आणि तुम्ही लोक माझ्या समाजाचे प्रतिनिधी नाही आहेत. मी आता जी नावं घेतली ना, ती लोक प्रतिनिधी आहेत आणि माझा समाज हा कष्टकरी समाज. पण बीड म्हटलं तर मुंडे नाव हे प्रकर्षाने घेतलं जात आहे, पण आता आज घेतलं जातं साहेब. हे बघा, लक्षात घ्या, याच्या अगोदर शंकरराव राख नेते होते, बबनराव ढाकणे सुद्धा होते, गोपीनाथराव मुंडे साहेब होते, पंकजाताई होत्या, धनंजय मुंडे होते आणि काल परवा वाल्मिक कराड झाला होता. नेतृत्व ट्रान्सफर होत गेलंय सगळं. मुंडे आहेत का? तर 100% आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा त्यांना वारसा आहे. आता पंकजाताईच्या काळामध्ये, पंकजाताई स्वतः 14 ते 19 नॉनस्टॉप पालकमंत्री होते. एक माणूस दाखवा मला की पंकजाताईने त्याच्यावरती अन्याय केला.
एक माणूस मला दाखवा बीड जिल्ह्यामध्ये की ज्याच्यावरती पंकजताईंनी खोटा गुन्हा दाखल केला. पंकजाताईबद्दल आमची तक्रार काय असू शकते की ताईंनी थोडंसं दुर्लक्ष केलं आहे, ताईंनी एखाद्याची बदली नाही केली किंवा एखाद्याचं चुकीचं काम नाही केलं आहे किंवा ताईंनी एखाद्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे. पण ताईवरती आमचं हे कधीच म्हणणं असू शकत नाही की ताईने एखाद्याचं वाटोळं केलं. पण मग एवढं हे प्रकरण घडलं, धनुभाऊंचं नाव सातत्याने चर्चेत आलं, कधी पंकजाताईंशी याबाबत चर्चा केली का की बीड जिल्हा बदनाम होतोय हे राजकारणामुळं? तुम्हाला असं आहे की माझं आणि धनंजय मुंडे साहेबांचे संबंध चांगले होते, आमचं बोलणं होतं. आजपर्यंत माझं आणि पंकजाताईचं कधीही बोलणं झालेलं नाही. माझा कधीही पंकजताईसोबत तुम्हाला साधा फोटो सुद्धा सापडणार नाही. ताई स्वर्गीय मुंडे साहेबाच्या कन्या आहेत, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आहेत, आम्हाला आदरणीय आहेत. मी कोण हे ताईला माहिती की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. म्हणजे ताई मला ओळखतात की नाही हे माहीत नाही. ताईसोबत म्हणजे ताईसुद्धा मधल्या काळामध्ये प्रचंड हातबल होत्या या गुन्हेगारीला. ताईसुद्धा परेशान झाल्या होत्या. आता काय आहे की कुणी बोलतो आणि कुणी बोलत नाही, हा एवढाच काय तो या सगळ्या प्रक्रियेतला फरक आहे. म्हणजे ताई या गोष्टीमध्ये बोलल्या पाहिजेत का, तर 100% बोलल्या पाहिजेत, आमची अपेक्षा आहे. ताईंनी बोलावं, ताईंनी ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करावं ही आमची अपेक्षा आहे. परंतु ताईकडे आम्ही हट्ट नाही करू शकत. पण ताई भावाच्या विरोधात भूमिका घेतील का? ताई न्यायाच्या बाजूने भूमिका घेतील, आम्हाला विश्वास आहे. कारण ताई त्यांच्या बाजूने बोलत नाहीत हीच भूमिका पण फार महत्वाची. पण आता सोबत आता रिसेंटली एका धार्मिक कार्यक्रमामध्ये दोघं सोबत होते, मग अशा ह्या गोष्टी विरोधात जातील का? हे बघा काय आहे, तुम्हाला एक सांगतो. तुम्ही आता ते पूजेच्या बाबतीमध्ये बोलत असाल, प्रभू वैद्यनाथाचं मंदिर आहे, सगळे भक्त आहेत, आणि पूजा करणं म्हणजे काय, बघा कुटुंब वेगळं, विचारधारा वेगळी. म्हणजे काल परवा रोहितदादा पवार आणि अजितदादा सुद्धा एका स्टेजवर होते, विचारधारा वेगळी आहे. पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांची विचारधारा वेगळी आहे. पण तुम्ही जो म्हटलात की ते हातबल येतं, त्या देखील काही वर्षापूर्वी हातबल होत्या गुन्हेगारीमुळे, तर मग आज जी परिस्थिती बीड जो जिल्हा बदनाम होतोय, तर मग ताई याबाबत धनंजय मुंडेंच्या विरोधात काही भूमिका घेतील का? ताईने घ्यावी अशी आमची अपेक्षा. तुमचा काय पाठपुरावा राहणार त्याला? आम्ही काय, आम्ही तुमच्याकडे बोलतोय हेच आम्ही त्यांना अपील करतोय. बाकी काय, तर अर्ज घेऊन तो जाऊ शकत नाही की ताई तुम्ही बोला म्हणून. तुम्ही जसं आम्हाला विचारताय तसं तुम्ही ताईला विचारलं पाहिजे. जसं आम्ही व्यक्त होतोय तसं ताई व्यक्त होती. बीड जिल्हा मुंडे आणि कराडामुळे बदनाम होते, जात बदनाम होतीये, तुम्ही म्हटलं होतं एका मुलाखतीमध्ये. 100% जी जात बदनाम झाली आहे ना, ती मुंडे आणि कराड या दोन व्यक्तीमुळे झाली. आणि हे 5% रीलजीबी लोक आहेत ना, लाईक आणि कमेंटसाठी जगणारे, या लोकांनी जात बदनाम केली. जे काही वाल्मिक कराड बचाव गँग एक निर्माण झाली होती आमच्या बीडमध्ये, फार संख्या कमी झाली आहे. म्हणजे अटक झाला त्यावेळेस ती हजारात होती, नंतर ती शेकड्यात आली, आता ती बोटावर मोजण्यात पत राहिली. या लोकांमुळे निश्चितपणे जात बदनाम झाली. पूर्ण जात आरोपीच्या पिंजऱ्यात ह्या लोकांमुळे उभा आहे. माझा तुमच्या नगरमध्ये काम करणारा एखादा जो ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, एखादा MIDCत काम करणारा पोरगा असेल, किंवा पुण्या मुंबईमध्ये ड्रायव्हरकी करणारा माझा पोरगा असेल, किंवा ऊस तोडणारा माझा माणूस असेल, या लोकांकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असा झाला आहे की हा समाज गुन्हेगाराचं समर्थन करतो, हा समाज गुन्हेगाराच्या बाजूने बोलतो, हा समाज आकांत तांडव करतो. तो समाज करत नाही. हे जे तुम्हाला जे सोशल प्लॅटफॉर्मवरती आणि मीडियामध्ये जी लोक दिसतात तीच करतात. आणि हे लक्षात घ्या की ज्याच्या डीपीवरती वाल्मिक कराडचा फोटो आहे, ज्याच्या डीपीवरती धनंजय मुंडे साहेबाचा फोटो आहे, हीच लोक हे करतायत. आज बोललं जात आहे की आता तुम्ही ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले, काही लोकांनी अशा बी कमेंट्स केलेल्या आहेत की कराड किंवा असो मुंडे असो यांचं नाव घेऊन शिवराज बांगर यांना राजकारणात यायचं आहे, पुढे प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि तुम्ही देखील तुमचा प्रवास बघितला तर अनेक पक्षांमधून तुम्ही जाऊन आलेला आहात. असं आहे की हे बघा, मी तुम्हाला पहिलेच एक सांगितलं, मी ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला काही राजकारणात आमदार खासदार मंत्री फिंत्री होईल असे काही स्वप्न पडत नाहीत. हे बघा, आणि मग जर इतका लहान असेल तर या लोकांनी माझ्या नादी का लागावं. हे बघा, माझं सुरुवात शिवसेनेतनं झाली. मी शिवसेना सोडून मी वंचित बहुजन आघाडीत गेलो, इथपर्यंत माझा प्रवास झाला. त्याच्यानंतरचे जे पक्ष मी 3 बदलले ना, 2 पक्ष बदलले. म्हणजे मी जेलमधून सुटून आलो, वंचितमध्ये असताना मला MPDA लागला, जेलमधून सुटून आलो. आणि त्यावेळेस मला सांगितलं की बाबा आता तू वंचितमध्ये थोडंसं आमचा बेबनाव झाला. म्हणजे बाळासाहेब जे आहेत ते मला आदरणीय आहेत, आजही मी त्यांना त्यावेळेस सांगितलं तर मी विठ्ठलाशी माझं वैर नाही आहे. खालच्या काही लोकांमध्ये माझं थोडंसं बिनसलं होतं. बिनसण्याचं कारण तेच सांगितलं की स्पष्ट वक्तेपणा,
लोकांचे भांडणं अंगावर घ्यायचे, लोकांचे प्रश्न आपले समजून मांडायचे. आणि मग मला माझ्या काही हितचिंतक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुझ्यावरती मकोका लावणार आहे. तर त्यांना माहीत होतं की हा बाहेर आल्यावर गप्प बसणार नाही, हा बोंबलणार, कारण स्वभाव आहे. आणि मग तू सेफ झोन पकडला पाहिजे, कुठंतरी चांगल्या ठिकाणी अशा जा. आणि मग कुठं गेलं पाहिजे तर एक मनसेचे नेते आहेत, आमचे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यातले दिलीप बापू धोत्रे. आमची त्यांची मिटिंग झाली आणि असं ठरलं की बाबा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊ, कारण एक कुठला तरी पक्षाचा आपल्याला बॅकअप राहील. आणि मग तिथं जायचं ठरलं. काही कमिटमेंट त्यांनी मला दिल्या. माझा प्रवेश झाला राजसाहेबाच्या हाताने मुंबईमध्ये. राजसाहेबांनी मला प्रवेश घेतला आहे. आमचे ते मित्र आम्ही ऑफिसमध्ये बसलो आहे आणि वाल्मिक कराडचे फोन चालू आमच्या मित्राला त्याच्या मोबाईलवरती समोर. काय मिळेल त्याचा फोन? नाही ते आमचा दुसरा एक विषय म्हणले. बरं, म्हणजे ज्या मित्रासोबत ज्यांच्यासोबत ज्यांच्या भरोश्यावर मी प्रवेश केला बरं त्याला फोन चालू वाल्मिक कराडचे. आणि मग काही कमिटमेंट मला दिल्या होत्या. महिना झाला, 2 महिना झाला, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 8 महिने झाले. मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तालुका सचिव पद सुद्धा देणार. आणि मग राजसाहेब परळीला आले. राजसाहेब परळीला आल्यानंतर 25-30 लाख रुपये राजसाहेबाच्या सत्कारावरती खर्च झाले. ते वाल्मिक कराडने केले होते. बॅनर, पत्ते, ढोलीबाजा, त्या कमानी, ते हार, तुरे हे वाल्मिक कराडने केले होते. आणि कमिटमेंट होती की शिवराज बांगर कुठल्याही प्रक्रियेत घ्यायचा नाही. आणि मग मला मनसेतल्या एका मोठ्या नेत्याने बोलवून घेतलं. त्यांना सगळा महाराष्ट्र मामा म्हणतो, आम्ही मामाच म्हणतो. आणि मला म्हणले बघ तुझं इथं काही होणार नाही. हे वाल्मिक कराडची यांची सगळी डील झालेली तुझ्या बाबतीत. कोणाची? वाल्मिक कराड आणि ज्या नेत्यांच्या मार्फत मी गेलो त्या नेत्यांची डील झाली. तुला इथं काही मिळणार नाही, तू तुझा सेफ झोन पकड. आणि मग परत तिथं भ्रमनिराश झाला. मग आता काय केलं पाहिजे? तर मग BRS नावाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने आला होता. बरोबर. आणि मग माझे एक मित्र होते नांदेड जिल्ह्यातले, ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले की आता तुम्ही चला आपण काहीतरी वेगळं निर्माण करू. मग तिथे गेलो. तेलंगणामध्ये भेट झाली KCR साहेबांची. त्यांनी सुरुवातीला ते नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये असतं ना, BMW लेनी आहे की नाही लेनी आहे, यस ऑर नो, 3 करोड कमायना आहे की नाही कमाना आहे. त्यांनी आम्हाला आपले स्वप्न दाखवले की चलो लढेंगे जितेंगे. शेतकऱ्याचं विजन दाखवलं, सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि मग ती एक सिस्टम अशी होती की हे दरवाजा होता त्यांच्या, त्या तिथं त्यांचं निवास आहे हैदराबादला. आणि मग ते इकडनं दरवाज्यातनं आणायचे, असं समोर बसवायचे, त्याला नेटवर्क मार्केटिंग सारखे मोठे मोठे स्वप्न दाखवायचे, विमान पाठवायचे यायला. आणि मग त्याच्या गळ्यामध्ये तो कंडवा घालायचे, गमजा जो असतो ना त्याला कंडवा म्हणतात. हे तुमच्या इथले ते टिळक बोसबीस सगळी कंपनी आहे, आमचं तुमचं देशमुख सगळं. आणि मग ते कंडवा घालायचे आणि मग जे काही स्वप्न दाखवले ते दरवाज्यातनं ते बाहेर काढायचे. आणि आपण बाहेर गेलो की दुसरा माणूस यायचा, त्याला तेच स्वप्न, तोच कंडवा, तो बाहेर. आणि मग तिकडनं गेलेला माणूस कधी ह्या दरवाज्यातनं आतमध्ये आला नाही. म्हणजे BRS हे महाराष्ट्रातल्या लोकांना फसवतंय हे पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणारा माणूस मी आहे. आणि मग त्या पॉलिसीज चेंज झाल्या त्यांच्या सगळ्या. मग नंतर आम्हाला कळलं की भारतीय जनता पार्टीच्या पॉलिसीवरती काम करतायत. आणि महाराष्ट्रामध्ये स्पेस निर्माण झाला होता शेतकरी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये, तो संघर्ष. पण शेतकऱ्याचं एक 2-5% मतदान डायव्हर्ट करायसाठी तो पक्ष महाराष्ट्रामध्ये आणला होता. मग अजितदादा गेले, हे सगळं वास्तू झाला आणि मग त्यांची गरज संपली. पण त्यांनी ते आपलं लगेच गुंडाळलं आणि ते घेऊन गेले. पण तो त्या कालावधीमध्ये काय झालं की पवार साहेबांना अजितदादा सोडून गेले. आणि अजितदादा सोडून गेल्यानंतर मी सहज एक व्हिडिओ बनवला, 12-13 मिनिटाचा व्हिडिओ असा होतो की दावणीला म्हातारा झालेला बैल मरेपर्यंत सांभाळणारी आमची शेतकऱ्याची औलाद आहे. बाप म्हातारा झालं म्हणून आम्ही त्याला कधी नाकारणार नाही. आणि तो व्हिडिओ प्रचंड पाहिला लोकांनी. म्हणजे मला वाटतं की काही करोडमध्ये व्ह्यू गेले असतील त्याला. आणि मग मला फोन आला पवारसाहेबांकडून एका व्यक्तीचा, आणि तुम्ही भेटायला या मग. आणि आम्ही म्हणलं की आता महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब आता ताकदीनं वयाच्या 85मध्ये महाराष्ट्र उभा करते, तर आपलं काहीतरी योगदान पाहिजे. आम्ही गेलो आणि पक्षामध्ये प्रवेश केला. बाकी फार काही असे 5-25 पक्ष बदललेत वगैरे असं काही नाही. पण ते असं सातत्याने म्हटलं जातं की तुम्ही ज्या पक्षातून बाहेर पडलात तिथलेच नेते असो, वरिष्ठ असो, त्यांना त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले किंवा त्यांनाच टोमणे मारत तुम्ही बाहेर पडलात. मी शिवसेनेतल्या कुठल्या नेत्यावरती बोललेलं तुम्हाला? पण तुम्ही कुठल्याही एका पक्षाशी एकनिष्ठ न राहिले असा एक ठपका ठेवला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी शिवसेना सोडली, माझी चूक आहे.
मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप आहे. कारण मी राज्याच्या युवकच्या कोर कमिटीमध्ये होतो. आदित्य साहेबांशी माझे फार चांगले संबंध होते, सूरजदादा चव्हाणांशी माझे संबंध होते, आणि एक सामान्य कुटुंबातल्या पोराला त्यांनी संधी दिली होती. पण तो काय झालं की जयदत्त क्षीरसागर शिवसेनेमध्ये आले आहे. जो आमचा राजुरी जिल्हा परिषद जो गट आहे त्या गटामध्ये मी क्षीरसागर विरोधक आहे. मी बीड विधानसभेमध्ये जी काही माझी ताकद आहे 200-500 मताची, तो क्षीरसागर विरोधक म्हणून मी टिकून ठेवली होती. वय लहान होतं, समज कमी होती, आणि माझे आदर्श होते कणकवली मतदारसंघाचे आमदार आपले वैभव राणे. म्हणजे राणे जिकडं जातील तिकडं विरोधात जायचं. म्हणजे राणे काँग्रेसमध्ये, नाईक सेनेमध्ये, राणे सेनेत, नाईक काँग्रेसमध्ये, क्षीरसागर विरोधक अशी म्हणजे पहिल्यापासून आपलं लढाऊ बाणा. मागची जिल्हा परिषद आत्ताचे आमचे आमदार आणि नेते संदीप भैया आणि मी एकमेकाच्या अगेन्स्ट लढलो. आणि मग क्षीरसागर सेनेत आले म्हणून मी सेना सोडली की आपलं आणि यांचं जमत नाही बाबा, आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे शिवसैनिक म्हणून. आणि मग ते सेनेत आले तर आपलं काही चालणार नाही म्हणून सेना सोडली आणि वंचितमध्ये गेलो. हे एक. बाकी 2 पक्ष सोडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. मी शिवसेनेवरती आजपर्यंत कधीही टीका केलेली नाही. मी बाळासाहेब आंबेडकरांना त्या काळातही विठ्ठल मानत होतो, आजही विठ्ठल मानतो. एक महाराष्ट्राचं विजन असलेलं नेतृत्व आहे. मी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही. मी त्या पक्षातल्या फक्त एका व्यक्तीवर टीका केली, एकाच व्यक्तीवरती. त्या व्यक्तीने माझ्या खाजगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली, मला पक्षातून काढण्यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण महाराष्ट्रातला वंचितचा कार्यकर्ता माझ्या पाठीशी असताना मला जिल्हाध्यक्षपदावरून काढलं. आणि मग मी जेलमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं पक्ष माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होता तो राहिला नाही. नाराजी होती माझ्या मनामध्ये, पण साहेबांना माझ्याबद्दल चुकीचं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मी मनसे सोडली. मी मनसेबद्दल एखादा शब्द अवाक्षर काढलेलं कुठं दाखवा. मी BRS बद्दल बोललो, कारण BRSनी मी बोललेला एक शब्द खोटा आहे असं तुम्ही दाखवून द्या. माझ्या प्रेसनंतर एकही प्रवेश BRS मध्ये झाला नाही. तिथून पुढे 2 महिन्यात BRS गुंडाळून तेलंगणात नेला. आमचं तर सोडावं, फार मोठ्या मोठ्या नेत्यांचं नुकसान केलं त्यांनी. आमचे अण्णासाहेब माने पाटील असतील, आमचे भगीरथ भालके असतील, या लोकांना पक्षात घेतलं, वाऱ्यावर सोडून दिलं. अहो ते सीताराम म्हेत्रे आमचे माजी खासदार सोलापूरचे, वाऱ्यावर सोडलं सगळ्यांना या लोकांनी. मग जे चुकीचं असेल त्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही का? मी शिवसेनेबद्दल बोललोय नाही, मी मनसेबद्दल बोललोय नाही, मी वंचितबद्दल बोललोय नाही, मी एका व्यक्तीबद्दल बोललो. मी त्यावेळेस सांगितलं माझं वैर विठ्ठलाशी नाही बडव्यांशी. आणि एक व्यक्ती आणि तिचे ते 2 बडवे, आता ते पक्षात कुठंच नाही आहेत त्या काळात. आणि मी एकटाच म्हणून नाही, अनेकांचा विषय होता. मी कधीही कुणावरती टीका टिप्पणी केली नाही. मी वैयक्तिक आकस कधी ठेवत नाही. एक राजकीय पाठबळ असायला हवं, कशासाठी, नेमकं काय? राजकीय पाठबळ नसतं तर यांनी आतापर्यंत आम्हाला जेलमध्ये घातलं असतं. काय आहे की बघा, गेल्या 20 वर्षापासून आम्ही समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये जे काही आम्हाला जमेल ते काम करायचा प्रयत्न करतो. आणि मग MPDA सारखी घटना असेल, अनेक गुन्हे असतील, अनेक घटना असतील, आम्ही दखलपात्र माणसं आहेत. आणि मी दखलपात्र माणसं आहेत म्हणूनच हे केलं जातं ना. म्हणजे माझा प्रवेश होत असताना वाल्मिकराला त्या व्यक्तीला फोन करायची काय गरज आहे? गरज. आम्ही एवढे लहान आहेत, एवढे किरकोळ, नका नादी लागून आमच्याशी. हा, पण आज वाल्मिक कराडांचं नाव घेतल्यामुळं तुमचे देखील एक कुठंतरी मोठं नाव तयार झालंय. आज तुम्ही माझं प्रोफाईल चेक करा. मी 2014-15 पासून नॅशनल टीव्हीला डिबेट केलेला माणूस आहे. माझं नाव ह्याच्यामुळे कशाला होणार आहे? आणि ते नाव नको आहे आम्हाला. पण असं म्हटलं जातं की कराडांवर आरोप केल्यामुळं बांगरांना प्रसिद्धी मिळते म्हणून ते प्रसिद्धीपोटी बोलताय. एक लक्षात घ्या, हे बघा, आम्ही प्रसिद्धीपोटी बोलायचं असतं त्याच्या बाजूने बोललो असतो. शिव्या खातोय आम्ही खालून लोकांच्या. प्रसिद्धीसाठी जर बोलायचं असतं ना तर आम्ही त्याची बाजू घेतली असते, अजून प्रसिद्ध झालो असतो. आम्ही सत्याच्या बाजूने बोलणारी माणसं आहे. आम्ही वास्तवाच्या बाजूने. त्याचं किती किंमत मोजली आहे मला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, आणि बीडला माहिती आहे की मी किंमत किती मोजली. कराडांचं नाव घेऊन आम्हाला प्रसिद्धी मिळेल. आणि कराड आहे कोण? कराड आहे कोण मला सांगा ना. संतोष अण्णा देशमुखाच्या खुनानंतर महाराष्ट्राला माहीत झालं. शिवराज बांगर महाराष्ट्राला गेला 10 वर्षापासून माहिती. त्याचं नाव घेऊन मोठं व्हावं असं काही आमचा विषय नाही, आणि आम्हाला ते व्हायचंही नको. त्याचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळत असेल तीही नको. मला माझ्या समाजातील तरुणांना जागरूक करायचं आहे. व ज्या ज्या लोकांनी यांनी खांदा दिलाय त्या लोकांचं यांनी वाटोळं केलंय. सावध राहा आणि सावधपणे वागा, एवढ्यासाठी आम्ही बोलतोय. पण आम्ही जर नाही बोललो, आम्ही जर त्याच्या या कृष्णकृत्याला, या गुन्हेगाराला विरोध नाही केला,
तर माझ्या समाजामध्ये सगळे लोक गुन्हेगाराचं समर्थन करतात असा एक मेसेज जाईल. किमान पीडितांनी तरी बोललं पाहिजे. ज्यांनी जे चटके सहन केलेत ना त्या चटक्याची दाहकता त्याला माहीत असते. आम्ही चटके सहन केलेली माणसं आहेत आणि आम्ही जर बोलत नसलो आम्ही शंड आहेत. तुम्ही आम्हाला आज का बोलवलंय? आज तुम्हाला आमचं ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा आम्ही बोंबलत सांगत होतो आमचं कुणीच ऐकत नव्हतं. मी पोलीस स्टेशनला जेव्हा जायचो ना म्हणजे मला परळी पोलीस स्टेशनला हजेरी होती रोज. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मला डेली हजेरी. परळी ते बीड 130 किलोमीटर अंतर. त्याचं काय झालं नेमकं? पुढं काय झालं ते प्रकरण? ते प्रकरण कोर्ट प्रक्रिया चालू. मी FIR कॅशिंग मध्ये टाकलेलं आहे. त्यांनी ते व्हिडिओ देखील होते असं मी म्हटलं होते. आहेत ना व्हिडिओ, पैसे दिल्याचे व्हिडिओ देखील होते. आहेत ना व्हिडिओ. आणा ना समोर. तुम्ही मला जानेवारी 2024चा व्हिडिओ आणून द्या. मी कोर्टामध्ये कन्फेक्शन घेतो की मी खंडणी दिली मला शिक्षा द्या म्हणून. तुम्ही आमचे पैसे घेतले त्यातलेच आम्हाला 2-5 रुपये परत दिलेत 2020 साली. त्याचाच व्हिडिओ काढला 2024ला वापरलाय. बरं मागचे 3 वर्ष आम्ही तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करता. तुझे व्हिडिओ आहेत, तुझे व्हिडिओ आहेत, तुझे काय एकदाची वापर. आता काय आहे का? आता एवढं आम्ही यांच्या विरोधात बोलल्यानंतर आमच्या विरोधात बोलायला काय यांच्याकडे? मुंडेंशी वाद असल्यामुळेच फक्त कराडांशी वैर झालं की देण्या घेण्याचा जो विषय होता त्यामुळे देखील काही वाद आहे? देण्या घेण्याचा विषय काय आहे की तुम्ही लोकांना फसवलंय माझ्या जवळच्या लोकांना आणि ते जे फसवलंय ते आम्हाला पावलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं त्यांचे पैसे द्या. तुम्हाला ते त्रास झाला त्या गोष्टीचा. पण तुम्हाला हेही कळलं की समाजातलं पोरग आहे, गरिबाचं पोरग आहे, आर्थिकदृष्ट्या फार काही स्ट्रॉंग नाही, आपण आर्थिकदृष्ट्या त्याला संपवा. म्हणजे मी आजपर्यंत लोकांचं कर्ज फेडतोय साहेब. जे पैसे त्यांनी बुडवले ना वाल्मिक कराडनी ते लोकांचे पैसे मी आजपर्यंत देतोय. शेवटचे पैसे मी आता मागच्या 1-2 महिन्यापूर्वी मी लोकांचे पैसे दिलेत जे वाल्मिक कराडनी माझे पैसे बुडवलेत. आणि बरं मी एकटाच नाही, माझ्यासारखे हजारो लोक आहेत ज्यांचे पैसे वाल्मिकनी बुडवलेत आणि सगळ्या जगाला माहिती आहे. असं काय वाल्मिककडे 5,000 कोटीची संपत्ती मागच्या 10 वर्षात उभा राहिली. असं काय बिझनेस आहे त्याचा? किती संपत्ती आहे? 5,000 कोटीची संपत्ती त्याच्याकडे. 200 कोटीच्या तर गाड्या आहेत त्याच्याकडे. असा काय बिझनेस आहे त्याचा? काय व्यवसाय करतो तो? आम्हालाही कळलं पाहिजे ना. तुम्हालाही कळलं पाहिजे नेमके व्यवसाय काय आहेत. कशातून 5,000 कोटी उभा केले? 5-5 करोडच्या गाड्या, 25-25 कोटीचे बंगले. कुठं मलेशियाहून फर्निचर आणलंय म्हणून कळतंय मला त्या घराला लावायला. कुठून आलंय हे? कशातून आणलंय हेही कळलं पाहिजे ना लोकांना. बरोबर. तुम्ही कधी एखादा हार्वेस्टरवाले आमचे लोक बिचारे किती परेशान. असे अनेक लोक आहेत पैसे घ्यायचे आणि द्यायचेच नाही. आता संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मिक कराडांचं नाव समोर आलं. एका शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी. तुम्ही मध्यंतरी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होता या हत्येच्या नंतर अनेक अशी प्रकरणं उलगडली जातील, ते येणाऱ्या काळामध्ये मी ते समोर आणल वगैरे. 100%. एका दुसरं असं काय नेमकं प्रकरण वगैरे तुम्ही सांगू शकता? संतोष अण्णाच्या हत्येनंतर महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण पुढे आलं ज्याच्याशी हे लोक निगडीत आहेत. बापू आंधळेची हत्या झाली त्याच्याशी हे लोक निगडीत आहेत. एक बंडू मुंडे नावाच्या गुत्तेदाराची हत्या झाली आहे त्याच्याशी सुद्धा वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक निगडीत आहेत. आता SIT लागली आहे. SIT आता चौकशी करते. बापू आंधळेच्या प्रकरणातही करते आणि महादेव मुंडेंच्याही करते. आरोपी निष्पन्न होतील. बंडू मुंडेचं होईल. अनेक गोष्टी आहेत आता ह्या पुढे येतील. म्हणजे मी त्याच वेळेस सांगितलं होतं की अनेक खून या लोकांनी पचवले ते बाहेर येणार आहेत. तुमच्या समोर आलेत. पोलीस करतायत काम. आता कुमावत साहेबासारखा एक अतिशय होणार ऑफिसर त्या SIT मध्ये आम्ही मागितला. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, महादेव मुंडेंचं कुटुंब, आम्ही सगळ्यांनी. आणि CM साहेबांनी एका मिनिटात तो अधिकारी आम्हाला दिला. संतोषजी साबळे नावाचे एक अधिकारी आमच्या बीडचे LCBचे PI होते, जालन्यामध्ये बदली होऊन गेले. ती व्यक्ती गुन्हेगारापर्यंत पोहोचली होती. त्या व्यक्तीला आम्ही मागितलं, CM साहेबांनी दिलं. काम करतायत. गेली 22 महिने तिथल्या परळीच्या पोलिसांनी जे या केसमध्ये जे खड्डे करून ठेवले आहेत ते खड्डे बुजवण्याचं ही टीम काम करते. तुम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये 100% याच्यातले गुन्हेगार निष्पन्न होतील. हे निष्पन्न झाले की पुढचे अनेक लोक बाहेर येतील. लोक आमच्या संपर्कात आहेत. चार्जशीट आणून देत आहेत. हे आमचा माणूस मारला आहे, तो जेलमध्ये, त्याचा आमचा काही दुश्मनी नाही, त्याचं आमचं भांडण नाही, हे यांनी मारला आहे, हे कागद आमचे, हे आमचं म्हणणं आहे. लोक हळूहळू अजून पुढे येतील. लोक येणार. अनेक गोष्टीचा उरगला होणार आहे. पण ते असं पण होतं बरेचसे गुन्हे दाखल होतात
अनेक वर्षानुवर्षे कोर्ट केसेस वगैरे चालतात आणि काही कालांतरानंतर ते जे गुन्हेगार आहेत ते बाहेरही येतात, निकाल लागत नाही किंवा निकाल प्रलंबितच असतो. कसं आहे की ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. आमचं म्हणणं कुठपर्यंत आहे की पोलिसांनी खरे गुन्हेगार न्यायालयामध्ये त्या तुरुंगात टाकाव्यात. बाकी त्यांना शिक्षा द्यायचं काम हे न्यायालयाचं आहे, त्याला आपण काही कोणी शिक्षा नाही देऊ शकत. फक्त अडचण काय होते असं आहे की माणूस मारायचा एकानं, त्यांनी राजरोसपणे फिरायचं आणि ज्याचा काही संबंध नाही त्या व्यक्तीला गुन्हेगार करायचा, तो जेलमध्ये डांबायचा. ही जी मोडस आहे ना ती मोडली पाहिजे, याच्यामध्ये बदल झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. बीड जिल्ह्याची गुन्हेगारी संपली पाहिजे किंवा बीड जिल्ह्याची जी प्रतिमा सध्या मलिन झालेली, काय केलं पाहिजे किंवा काय एकंदरीत सरकारला आव्हान करणं? असं आहे की बघा, याच्यामध्ये काय आहे की बीड जिल्ह्याची प्रतिमा जी मलिन झाली असं आपण जे म्हणतोय, अशा घटना अनेक जिल्ह्यामध्ये घडत असतात. त्या काही घटनांचा अतिरेक आमच्या जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि मग त्या अतिरेक झाल्यामुळं तो माझा जिल्हा आता महाराष्ट्राच्या पटलावरती बदनाम होतो या लोकांमुळे. मी सरकारला सुद्धा आव्हान करणार आहे की सरकारने या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. जे यांच्या सिंडिकेटचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, गुन्हेगारी थांबली पाहिजे. आता आम्ही एक बीड वाचतोय नावाचा एक उपक्रम, बीडमध्ये आमचे मित्र आहेत पुण्याचे, ते घेऊन येत आहेत, अनेक शाळांमध्ये पुस्तकं वगैरे वाटणार आहेत. बीडची जी माती आहे ती कष्ट करणारी माती आहे, मेहनत करणारी माती आहे. आत्ताचा नीटचा निकाल घ्या, टेटचा निकाल घ्या, MPSC UPSC, माझा जिल्हा सगळ्या गोष्टीमध्ये अग्रेसर आहे. आणि मी म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा विनंती करणार आहे की अन्यायाच्या विरोधात आपण बोललं पाहिजे, परंतु जिल्ह्याची जी प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होते आणि ज्याचा जो फटका आहे तो फटका सामान्य लोकांना बसतोय. ज्यांच्यामुळे हे घडलंय त्यांना तो फटका नाही बसत आहे, सामान्य लोकांना बसतोय. तर थोडंसं आमच्याकडे एक चांगल्या भावनेनं पाहिलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी नजरेआड न करता त्यांच्याकडे तेवढ्यापुरतं मर्यादित पहा, परंतु त्याच्यापेक्षा फार चांगलं माझ्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यापेक्षा फार चांगला माझा जिल्हा आहे, त्या गोष्टीकडे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं पाहिजे. अनेक वर्ष माझं जिल्ह्याचं मजूर ऊसतोडीचं काम करतोय, अनेक कारखाने माझ्या मजुरावरती चालतात, त्याच्याकडेही पाहिलं पाहिजे. अनेक पोलीस स्टेशन माझ्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यावरती चालतात, अनेक शाळा माझ्या जिल्ह्यातल्या शिक्षकावरती चालतात, अनेक महसूलचे कार्यालय माझ्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यावरती चालतात, तिकडेही पाहिलं पाहिजे की नाही यार हे चांगली माणसं आहेत तिथे, मग त्याच्याकडेही पाहिलं पाहिजे. ह्या घटनेकडं जिल्हा म्हणून न पाहता प्रवृत्ती म्हणून पाहिलं पाहिजे. ती वृत्ती आहे, ती प्रवृत्ती आहे, ती गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती म्हणजे माझ्या जिल्ह्याची ओळख नाही आहे, माझ्या जिल्ह्याची ओळख वेगळी आहे आणि माझं त्या उंचीचा जिल्हा आहे, म्हणजे साधू संतांचे पदस्पर्शाने पावन झालेला माझा जिल्हा आहे आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे मी एक आव्हान करणार आहे सगळ्या महाराष्ट्राला, या प्रवृत्तीकडे पाहताना कुठलीही दया भावना तुम्ही बाळगू नका, पण तो सामान्य माणसाकडे पाहताना तुमच्या मनामध्ये जो द्वेष निर्माण झाला आहे तो द्वेष कमी करा आणि आमच्या चांगल्या गोष्टीकडे सुद्धा पहा. चांगल्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत, त्या दृष्टी त्याच्याकडे सुद्धा डोळसपणे पहा, एवढीच विनंती मी करणार. एक प्रश्न त्याच्यामध्ये राहून गेला होता की वाल्मिक कराडांचं जे प्रकरण बाहेर आलं ते हत्याकांडाचं, त्यांच्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं. धनंजय मुंडेंसाठीच कुठंतरी वाल्मिक कराड हे अडचणीचे ठरत गेले का? तुमच्या ऑफिसमध्ये बसून तो माणूस खंडण्या घेतोय, तुमच्या ऑफिसमध्ये बसून हे सिंडिकेट चालवतोय, तुमच्या ऑफिसमध्ये बसून अहो धनंजय मुंडेचा आशीर्वाद नसल्यावर कोण वाल्मिक कराड? म्हणजे तुम्ही डायरेक्टली थेट म्हणू शकतायत धनंजय मुंडेचा आशीर्वाद नसताना कोण वाल्मिक कराड? कुठलं पद आहे वाल्मिक कराडकडं? संविधानिक पदावर होता का? त्यांनी SP ला डायरेक्शन द्याव्यात, त्यांनी कलेक्टरला डायरेक्शन द्याव्यात, त्यांनी अनेक पोलीस स्टेशनच्या प्रभारींना डायरेक्शन द्याव्यात, त्यांनी प्रत्येक कार्यालयामध्ये इंटरफेअर करावं. असा कोण होता वाल्मिक कराड? धनंजय मुंडे साहेबाच्या ऑफिसमध्ये बसून हे सगळं सिंडिकेट तो चालवत होता. आणि मग करणी करेगा तो भरेगा आहे ना. वाल्मिकनी जर हे सगळं केलं असेल, तुमच्या नजरेसमोर केलंय, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय किंवा तुम्ही होऊ दिलंय, या सगळ्या गोष्टीचा जो फायदा आणि तोटा आहे तो तुम्हाला भोगावाच लागणार आहे. म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाहिलं ह्या गोट्या गीतेसारखे वगैरे लोक बघा, परळीमध्ये जाऊ 150 बूथ ताब्यात घेतलेले आहेत. शाही लावायची, निघून जायचं, गोट्या गीते एकटाच बसणार आणि बटणं दाबणार, गुन्हेगार बसणार. मग प्रशासनाची काय भूमिका होती? प्रशासनाची भूमिका होती ना प्रेक्षकाची.
ते आमचे महादेव जाधव म्हणून एक नेते आहेत राष्ट्रवादीचे. अहो झोडपून काढलं होतं त्यांना त्या मतदान केंद्रावर गेल्या उमेदवारासोबत. गुन्हा दाखल नाही. संतोष अण्णाचं प्रकरण झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर FIR मध्ये नाव काय माहिती आहे? कैलास फड. आणि दुसरा आरोपी कैलास फडचा मुलगा, त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, त्याला ओळख नाही. अशा पद्धतीचे फुलिश FIR या परळी पोलिसांनी तयार केले. मग तुम्हाला तेव्हा जेव्हा आनंद वाटला ना की अण्णा आता बूथ ताब्यात घेतोय ना आपण 1.5 लाखाच्या मताने येतोय, तर मग अण्णाच्या ज्या चुका आहेत, ज्या अण्णांनी जी गुन्हेगारी केली आहे, जेव्हा कायद्याच्या कचड्यात अण्णा सापडला तेव्हा तुम्ही येणारच ना. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या लाभार्थी झाल्यानंतर ती गोष्ट अडचणीत आल्यावर तुम्ही हात नाही झटकू शकत, मेरा कोई संबंध नाही. त्यामुळे मी मागं म्हणलं होतं एकदा की तू गुन्हेगार भी है और तू कातिल भी है. नक्कीच आपण बघितलं तर बीडचं राजकारण असो किंवा तिथली गुन्हेगारी असो, याच्यावर ठामपणे मत बांगर यांनी मांडलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक अशी प्रकरणं आहे ज्याचा उलगडा आपण लवकरच करू, असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलंय. बांगर साहेब, लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लेट्सअप मराठीचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा आमच्या लेट्सअपच्या यूट्यूब पेजला. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.